नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनला आता डिस्चार्ज मिळणार असतो आणि मग डिस्चार्ज पेपर रेडी झालेले असतात. अश्विन तिथे येतो आणि सांगू लागतो की चला अर्जुन, आता तुला डिस्चार्ज मिळणार आहे, आपण निघूया. तेव्हा चैतन्य सुद्धा तिथे आलेला असतो आणि चैतन्य म्हणतो की चला मी पण आलेलो आहे. अश्विन म्हणतो मी 2च मिनिटात आलो डॉक्टरांशी बोलून, कारण पुढची प्रोसिजर काय करायची आहे हे डॉक्टरांशी मला बोललं पाहिजे, असं इकडे तो सांगत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो की चैतन्य मला सांग काय झालं नक्की, महिपतने काय स्टेटमेंट दिलं, इन्स्पेक्टर सावंतांचा फोन आला होता का? तेव्हा चैतन्य म्हणू लागतो की आपण घरी गेल्यावर बोलूया ना या विषयावर, चल बरं तू. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, मला आत्ताच बोलायचं आहे या विषयावरती. अर्जुन ऐकायलाच तयार नसतो. तेव्हा मात्र इकडे चैतन्य म्हणत असतो की अरे अर्जुन ऐक तरी. मग अर्जुन म्हणतो की मला आत्ता सांग काय झालंय ते, नाहीतर मी स्वतः फोन करून विचारू का? तेव्हा चैतन्य सांगू लागतो की काहीच नाहीये, महिपत काहीच बोललेला नाहीये. त्यांनी त्यांच्या बाजूने खूप प्रयत्न केलेले आहेत, पण महिपतने अजिबात तोंड उघडलेलं नाही. हे ऐकल्यानंतर अर्जुनलाही धक्का बसतो. अर्जुन म्हणतो कसं शक्य आहे, एवढं सगळं होऊन पण महिपत अजिबातच तोंड उघडत नाहीये, ही गोष्ट पटतच नसते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता गेलं पाहिजे पोलीस स्टेशनला, चल चैतन्य आपण पोलीस स्टेशनला जायचंय. तेव्हा सायली म्हणते अहो काय करताय तुम्ही हे सगळं, तुमची तब्येत ठीक नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो की काही नाही, मी ठीक आहे, मी बरं आहे, मला काही प्रॉब्लेम नाहीये, असं अर्जुन सांगू लागतो. तेव्हा मात्र तेवढ्यात अश्विन तिथं आलेला असतो. अश्विन म्हणतो की अरे दादा आपण घरी जाऊया. अर्जुन म्हणतो की नाहीये दुखत माझा हात आणि चैतन्य आहे ना माझ्याबरोबर. अश्विन तू हिला घेऊन घरी जा, बाकीच्या गोष्टी आपण नंतर बोलूया, तू सायलीला घेऊन घरी जा, असं आता अर्जुनने सांगितल्यानंतर सायली म्हणतात तेव्हा काय करताय तुम्ही? तेव्हा अर्जुन म्हणतो की अश्विनला विचार ना, मला बरं वाटतंय, मला काही प्रॉब्लेम नाहीये, असं इकडे सांग, असं अश्विनला तो सांगू लागतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की अहो काय चाललंय हे सगळं, कळत नाहीये का तुम्हाला, असं काय करताय तुम्ही? पण अर्जुन मात्र ऐकायलाच तयार नसतो. अर्जुन म्हणत असतो की मी ठीक आहे आणि मला गेलं पाहिजे, चल लवकर चैतन्य. आणि असं म्हणत अर्जुन आता पोलीस स्टेशनला पोहोचलेला असतो. हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आता अश्विन आणि त्याचबरोबर सायली दोघंही निघणार असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन तिथं आलेला असतो. तो डायरेक्टली महिपतच्या समोर बसतो आणि महिपतला विचारू लागतो की सांग, तू स्वतः कन्फेस केलेला आहे की रविराज काकाचा अपघात जो आहे तो तू केलेला आहेस. आता मला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की त्याचा मागचा मास्टरमाइंड कोण आहे. तुला जी सुपारी दिलेली होती ती कोणी दिलेली होती हे सत्य मला जाणून घ्यायचं आहे, असं अर्जुन त्याला विचारू लागतो. परंतु महिपत मात्र तोंड उघडतच नसतो, कारण समोर येऊन थांबलेला असतो तो म्हणजे नागराज. नागराज बरोबर वेळेवर अगदी हॉस्पिटलमध्ये तिथे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेला असतो आणि त्या खिडकीतून इकडे पाहत असतो. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की सांग कोणी केलं हे सगळं, कोणी करायला सांगितलेलं तुला, कोणामुळे झालेलं आहे, असे अनेक प्रश्न आता तो विचारू लागतो. इकडे प्रिया मात्र विचार करत असते की काय करू, कशा पद्धतीने गोष्टी करू म्हणजे सगळं व्यवस्थित होईल, हा विचार प्रियाच्या डोक्यात असतो. तेवढ्यातच विमलकडे प्रिया जाते आणि म्हणते की मी सगळ्यांसाठी नाश्ता बनवते. विमल म्हणते काय तुम्ही? तेव्हा प्रिया म्हणते का, काय झालं? कारण सुभेदारांचं जर मन जिंकायचं असेल तर मला किचन हा पर्याय चांगला आहे, असं प्रियाच्या डोक्यात आलेलं असतं आणि म्हणून तिनं किचनची जबाबदारी घ्यायचं ठरवलेलं आहे. तेव्हा ती विमलला म्हणते की पोहे कुठे आहेत, पोहे करते मी. तेव्हा विमल म्हणते त्या डब्यात आहेत. पोहे करायच्या आधी ते भिजवावे लागतात आणि आपल्या घरामध्ये सगळ्यांना ओलं खोबरं आणि कोथिंबीर घातलेले पोहे आवडतात. तेव्हा प्रिया म्हणते की आता मला पोहे पण करता येत नाहीयेत का? येतात ना, मला माहिती आहे ना कसे करायचे ते. इथे विमलला धक्का बसलेला असतो हे सगळं पाहून, कारण प्रियाने ठरवलंय की काहीही झालं तरीही एकतर अश्विन पण आता माझी बाजू घेत नाहीये, त्यामुळं मला हे सगळ्यांसाठी करायचं आहे, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि म्हणूनच तिची ही नाटकं सुरू असतात. इकडे अर्जुनने इन्स्पेक्टर सावंतांना खुणवलेलं असतं आणि त्यामुळं इन्स्पेक्टर सावंत आता पुढे येतात आणि नागराजला पाहतात. नागराज तिथून काहीतरी महिपतला खुणवण्याचा प्रयत्न करतोय हे अर्जुनच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच अर्जुनने इन्स्पेक्टर सावंतांना सावध केलेलं आहे. अर्जुन आता महिपतला विचारत असतो की सांग, कसं आहे, तू तुझ्या तोंडाने कबुली तर दिलेली होती, आता मला फक्त तुझ्या तोंडून हे ऐकायचं आहे की तुला सुपारी कोणी दिलेली होती. अर्जुन त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु नागराज काही बोलायला तयार नसतो. इकडे महिपत काही बोलायला तयार नसतो, कारण समोर नागराज येऊन उभा असतो. इकडे पूर्णाजी बाहेरून आलेली आहे आणि ती विमलला म्हणते की विमल,
माझ्यासाठी दूध आण, असं ती विमलला सांगते. आता प्रियाला किती आनंद होतो, कारण चला एक आयती संधी मिळालेली आहे आणि आपण काहीतरी करूया एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि ती म्हणते की एक चांगली गोष्ट आहे, मग पूर्णाजीसाठी मीच दूध घेऊन जाते. असं म्हणत तिने दुधाचा ग्लास घेते आणि येते. पण प्रिया ही गोष्ट विसरलेली असते की तिच्या हाताला कांद्याचा वास येत आहे आणि ही गोष्ट दुधाच्या पातेल्याला हात लावायचा नाही हे प्रियाला माहीतच नसतं. प्रियाने मात्र डायरेक्टली जाऊन दुधाच्या पातेल्याला हात लावलेला असतो आणि त्याच हाताने दूध आणलेलं असतं. तेव्हा पूर्णाजी तिला म्हणू लागते, क्या ग तू, म्हणजे या ग्लासला कांद्याचा वास येतोय, काय केलंस नक्की? तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते तेव्हा मात्र प्रियाला पूर्णाजी म्हणते की अगं ह्याला वास येतोय ना म्हणून विचारलं. प्रियाचं म्हणणं असतं की हा मी ते पोहे करते ना त्याच्यामुळं कांद्याचा वास लागला असेल, असं प्रिया सांगते आणि मोकळी होते. पूर्णाजी म्हणते तुला माहित नाहीये का, कांद्याचा वास नाही लागू द्यायचा. इकडे नागराजची मात्र नाटकं सुरू असतात. नागराज ज्या पद्धतीने वागत असतो, नागराज धावून गेलेला असतो महिपतच्या अंगावरती आणि म्हणत असतो, सांग माझी सुमन कुठं आहे, माझी सुमन कुठं आहे, सांग मला कळलं पाहिजे की माझी सुमन कुठं आहे. एवढंच तो ओरडत असतो आणि त्याला असं वाटत असतं की आपण जर आरडाओरडा केला तर आपला फायदा होईल, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. तेव्हा मात्र तिथे महिपत असतो आणि मग नागराज म्हणत असतो की तुला तुझ्या मेलेल्या मुलीची शपथ आहे, तू सांग माझी बायको कुठं आहे, तू माझ्या बायकोला किडनॅप करून ठेवले, जिवंत तर आहे ना ती, का काय केलंय तिच्यासोबत, असं नागराज बोलत असतो. तेव्हा मात्र महिपत पाहत आहे, म्हणजे महिपतच्या लक्षात येतं आडून आडून माझ्या साक्षीच्या नावावरून हा मला धमकी देत आहे. तू सांग आता कोण आहे खरा मास्टर माइंड माझ्या दादाच्या जीवावर उठलेला, तुला तुझ्या मुलीची शपथ आहे, बोल आता, खरं बोल महिपत, खरं बोल, ले पाप केलेत तू जर आता खरं बोलला तर काहीतरी तुझा फायदा होईल, आता सांगच तू, खरंच सांग कोणी केलंय हे सगळं, असं हे नागराजचं त्याला धमकावणं चालू असतं. हे इन्स्पेक्टर सावंत आणि त्याचबरोबर अर्जुन या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र हे दोघंही पाहत असतात, कारण त्यांना कळलेलं आहे की काय चालू आहे. महिपतला सुद्धा आठवतं ते म्हणजे की नागराजने त्याला धमकी दिलेली असते, जर तुला पोलिसांनी पकडलं आणि तू तुझं तोंड उघडलं तर साक्षीचा असा व्हिडिओ तुला बघायला मिळेल की तुझ्याचा विचारही केला नव्हता. आणि इकडे नागराज रडायची नाटकं करू लागतो, सगळा ढोंगीपणा चालू असतो. इकडे अर्जुन, इन्स्पेक्टर सावंत पाहत असतात आणि महिपत सुद्धा नागराजकडे पाहत असतो. अर्जुनच्या लक्षात येतं काहीतरी असं आहे. महिपतला नागराज म्हणत असतो की मैत्री आपल्या दोघांची, मी तुझ्याशी मैत्री तोडली म्हणून तू माझ्या बायकोला संपवलंस, असं इकडे नागराज बोलत असतो. नागराज म्हणत असतो की काहीही झालं तरीही तू तोंड उघड, बघ तुला कळेल, सांग आज तू खरं सांग, मला पण जाणून घ्यायचं आहे की काय झालेलं आहे ते, असं इकडे नागराज बोलत असतो. आणि मग पोलिसांनी त्याला पकडलेला असतो आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात त्यावरून अर्जुनला अंदाज आलेला असतो. त्यासोबतच इकडे प्रिया किचनमध्ये असते, सायली येते, सगळेजण विचारू लागतात काय झालं, अर्जुन कुठं आहे. सायली म्हणते तुमच्या मुलाला काही सुचतं का कामाशिवाय, ते पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत. आता प्रियाच्या शिट्ट्या वाजू लागलेल्या असतात, कारण प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. काहीही झालं तरीही प्रिया आता किचनमध्ये असते, सायली पाहते. तेव्हा प्रिया किचनमध्ये काहीतरी करते हे सायलीच्या लक्षात येतं. अर्जुन बाहेर आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की असं काय झालं. नागराज काका आल्यानंतर महिपतने बोलायचं बंद केलं. ऑलमोस्ट महिपत आज मला नाव सांगणार होता, पण असं काय घडलं की ज्याच्यामुळं आज महिपतने तोंड उघडणं नाही. अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. हा विचार सुरूच झालेला असतो. तेवढ्यातच चैतन्याचा फोन येतो. चैतन्य अर्जुनला सांगू लागतो की माझं कॉल झालंय, आपल्याला निघायचं आहे. सायली वहिनीने मला तशा स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेल्या आहेत. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की नाही, आता आपण ऑफिसला जाऊया, 2-3 तास काम करूया आणि मग घरी जाऊया. चैतन्य म्हणतो की नाही अर्जुन, मला सायली वहिनीने सांगितलंय कंपल्सरी की तू असं नाही करू शकत, आपल्याला घरी गेलं पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे. पण अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना विचारत असतो की हे काय झालं, कारण
त्यांना असं वाटत होतं काहीतरी वेगळं घडणार आहे, पण अचानक असं का घडलं हा विचार त्यांच्या दोघांच्याही डोक्यात सुरू झालेला असतो. इकडे प्रिया मात्र म्हणत असते की हो मी नाश्ता बनवते. अश्विनला तर खूपच कौतुक वाटू लागतं. अश्विन म्हणत असतो काय, चक्क तन्वी नाश्ता बनवते आज, म्हणजे ही गोष्ट खरंच खूप मोठी असते. आणि त्याचबरोबर प्रिया म्हणते की हो, आणि मग तू बस, मी तुमच्यासाठी पोहे घेऊन येते. अश्विन म्हणत असतो तन्वी तू सगळ्यांची काळजी घेते. तेव्हा ती म्हणते हो ना, सुमन काकी पण नाहीये सापडत ना, मग का सगळ्यांची काळजी घेतलीच पाहिजे, असं ती ओरडून ओरडून सांगत असते. म्हणजे मला घरातल्यांची किती काळजी आहे हे तिला दाखवून द्यायचं असतं, एवढंच. इकडे अश्विनला खरं तर भारी वाटत असतं की कधी नव्हे ते प्रिया किचनमध्ये आहे. प्रताप त्याचबरोबर घरातले सगळेजण हसायला लागलेले असतात, कारण आता प्रियाच्या हातचे पोहे खायचे ही गोष्ट काही साधी नाहीये. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अश्विन खुश असतो. अश्विन म्हणतो की काळजी करू नको, आवडतील सगळ्यांना. मग कल्पना म्हणते की अस्मिता बस तू, मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते. असं म्हणत कल्पना दूध आणण्यासाठी किचनमध्ये जाते आणि म्हणते की हे दूध नासलं कसं काय. पूर्णाजी म्हणते अगं तन्वी किचनमध्ये आहे ना, काय प्रियाने कांद्याचा हात लावलेला होता दुधाच्या पातेल्याला आणि ते दूध नासलेलं असतं. कल्पनाला राग आलेला असतो. कल्पना रागानेच प्रियाकडे पाहत असते. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की आई मला नाही माहिती काय झालं, मी नाही काय केलेलं, असं ती खोटं बोलते. सायली म्हणते की मी आले चेंज करून, असं म्हणत सायली आता चेंज करण्यासाठी जात असते. तेव्हा मात्र इकडे अश्विन पाहत असतो प्रिया आता सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येणार असते. एवढं मोठं पुण्याचं काम प्रिया करणार आहे. इकडे मात्र सगळेजण पाहत असतात. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की आता नागराजने एवढा मूर्खपणा करून त्याचं पोट भरलेलं नाही, तर तो आता सुमनकडे गेलेला आहे. आणि मग तिथे जाऊन तो सुमनला म्हणतो की तूच केलेस हे सगळं आणि या सगळ्याला जबाबदार तू आहे, तुझ्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. सुमन आता शांत बसत नाही. सुमनला सगळं कळलेलं असतं. सुमन म्हणते मला माहिती आहे, 22 वर्षांपूर्वी भाऊजींचा अपघात तुम्हीच केलेला आहे, का वागला तसं, का केलं तसं, असं म्हणत सुमन जाब विचारत असते. पण नागराज मात्र काहीच बोलायला तयार नसतो. तो म्हणत असतो तोंड बंद करायचं, तुझं तोंड जरा जास्तच चालायला लागलेलं आहे. तेव्हा सुमन म्हणते की बास आता. मग इकडे प्रिया आता पोहे करणार असते. तेव्हा चैतन्य म्हणतो की चला सायली बहिणीच्या हातचे गरमागरम पोहे खायला मिळणार. तेव्हा मात्र अस्मिता म्हणते की पोहे तुला खायला मिळणार आहेत आज, पण सायलीच्या हातचे नाही तर तन्वीच्या हातचे. चैतन्य तर तोंडाला हातच लावतो. तेव्हा ती प्रिया येते आणि म्हणते हो मी आलेच, मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येते. असं म्हणत ती चैतन्यालाही बसायला सांगते. चैतन्य म्हणतो की चालेल. आता चैतन्याला टेन्शन आलेलं असतं की हिच्या आजचे पोहे खायचे म्हणजे ते कसले असतील, कारण प्रियाच्या स्वयंपाकाच्या बाबतीत किती उजेड आहे हे सगळ्यांना माहितीच असतं. तेव्हा अर्जुनला सगळेजण विचारू लागतात की काय झालं, बोलला का महिपत. तेव्हा अर्जुन म्हणतो की तो बोलणारच होता, पण तेवढ्यात नागराज काका आला. ऑलमोस्ट आज सगळं सत्य माझ्या समोर येणार होतं, पण अचानक काय झालं हे मला कळलं नाहीये. तेव्हा अर्जुनला सगळेजण समजवू लागतात. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया आणि नागराज दोघंही भेटलेले आहेत. इकडे नागराज हा सुमनला धमकी देत आहे, तिला म्हणत आहे की तोंड बंद करायचं. सुमन म्हणते की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सगळ्या जगाला ओरडून टाकणार सांगणार आहे की 22 वर्षापूर्वीचा अपघात तुम्ही घडवलेला आहे, या माणसाशी लग्न का केलं हा प्रश्न मला पडतोय, असं सुमन ओरडून सांगत असते. इकडे प्रिया नागराजला म्हणत असते की जोपर्यंत महिपतची ती दुखरी नस आपल्या हातात आहे तोपर्यंत काळजी करायची गरज नाही, असं इकडे प्रिया सांगत आहे. आणि अर्जुन आता पुन्हा महिपतला भेटायला गेलाय आणि अर्जुन म्हणतो की हे बघ मास्टर माइंड कोण आहे ते सांग, तुला वाटत असेल की तू एकटाच सांगू शकतो, दुसरं कोणी सांगू शकणार नाहीये, पण मला तर कळणारच आहे, पण तू जर मला सांगितलं तर तुझा फायदा होईल, असं इकडे तो महिपतला सांगू लागतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.